पावसाळी अधिवेशनादरम्यान काल झालेल्या मवियाच्या बैठकीला तब्बल 23 आमदार गैरहजर होते। 23 आमदारांच्या गैरहजेरीमुळे मवियाचं टेन्शन वाढलंय। अनुपस्थित आमदारांमध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचाही समावेश आहे। बैठकीला शरद पवार आणि जयंत पाटील हे वैयक्तिक कारणामुळे येऊ शकले नाहीत अशी माहिती समोर आली आहे। अनुपस्थित 23 आमदारांपैकी 16 आमदारांची नावं एबीपी माझाच्या हाती लागलेली आहेत। त्या 16 जणांमध्ये काँग्रेसचे 6 तर ठाकरे आणि पवारांचे प्रत्येकी 5 आमदार गैरहजर होते। एकूण 23 आमदारांनी मवियाच्या या महत्त्वाच्या बैठकीकडे पाठ फिरवल्यामुळे आता महाविकास आघाडीत चिंतेचं वातावरण आहे। तर गैरहजर 23 आमदारांपैकी 3 आमदार नेत्यांची कारणं आता समोर आलेली आहेत। जयंत पाटील मतदारसंघातल्या कामांमध्ये व्यस्त असल्यामुळे गैरहजर होते। नाना पटोले वैयक्तिक कारणांमुळे उपस्थित नसल्याची माहिती मिळतेय, तर विजय वडेट्टीवार तब्येत बरी नसल्यामुळे गैरहजर राहिल्याची माहिती सध्या समोर येतेय। तर बैठकीला अनुपस्थित असलेल्या 23 आमदारांपैकी 16 आमदारांची नावं माझ्याच्या हाती लागलेली आहेत। पाहूयात। तर जयंत पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार हे मतदारसंघामध्ये व्यस्त होते। त्याचबरोबर नाना पटोले यांनी वैयक्तिक कारण दिलेलं आहे आणि विजय वडेट्टीवार यांची तब्येत बरी नसल्यामुळे मवियाच्या बैठकीला ते अनुपस्थित होते। तर या तिघांव्यतिरिक्त अमित देशमुख काँग्रेसचे आमदार त्याचबरोबर रोहित पवार हे देखील या बैठकीला अनुपस्थित होते आणि याचं कारण नेमकं कळू शकलेलं नाहीये। त्याचबरोबर नेमके कोण आमदार अनुपस्थित होते आपण जाणून घेऊयात। काँग्रेसचे असलम शेख, एनसीपीचे संदीप क्षीरसागर, त्याचबरोबर ठाकरे सेनेचे सुनील राऊत, गजानन लवटे आणि बाबाजी काळे हे देखील अनुपस्थित होते। त्याचबरोबर ठाकरे सेनेचेच राहुल पाटील आणि संजय दरेकर हे देखील या बैठकीला उपस्थित नव्हते। विश्वजित कदम काँग्रेसचे आमदार, त्याचबरोबर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अभिजित पाटील आणि काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांचं देखील नेमकं काय कारण होतं हे कळू शकलेलं नाहीये। ते या बैठकीला अनुपस्थित होते। तर महाविकास आघाडीची ही बैठक आयोजित करण्यात आलेली होती आणि या बैठकीला हे सगळे आमदार अनुपस्थित होते। त्यापैकी तिघांची कारणं कळलेली आहेत, मात्र इतर जणांची नेमकी काय कारणं होती हे अद्यापही कळू शकलेलं नाहीये। त्यामुळे मवियाची चिंता एक प्रकारे वाढल्याचं दिसतंय। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे की जे या बैठकीला अनुपस्थित होते ते स्वतः आपल्यासोबत फोन लाईन वरून आहेत। विकासजी नमस्कार, एबीपी माझ्यामध्ये खरं तर आपलं स्वागत आहे। काल मवियाची बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीला 16 आमदार गैरहजर होते, त्यांची नावं आता समोर आलेली आहेत। आपणही या बैठकीला उपस्थित नव्हतात, नेमकं काय कारण होतं आणि मवियाचं टेन्शन वाढलंय असं म्हणायचं का? मला वाटते बहुतांश आमदार वैयक्तिक कारणांमुळे नव्हते, परंतु सगळे महाविकास आघाडी सोबत आहे। आपण पाहता की रोज आम्ही पायऱ्यांवर आंदोलन करताना महाविकास आघाडीची भूमिका बजावत असतो। मला वाटतं की आपण हे जे दाखवून झाले आहात तर यामध्ये काही म्हणजे असं काही तथ्य दिसत नाहीये, कारण की सगळेच लोक महाविकास आघाडी सोबत आहे ना आयुष्यभर राहणार आहेत। बर, परंतु विकासजी आपलं नेमकं काय कारण होतं? आपणही या बैठकीसाठी अनुपस्थित होतात। माझ्या पूर्वनियोजित वैयक्तिक कारणामुळे मी या बैठकीस अनुपस्थित होतो आणि तसं मी आमच्या सीएलपी ऑफिसला कळवलं सुद्धा होतं की अत्यंत महत्वाचं आधीपासून पूर्वनियोजित। परंतु विकासजी आपण म्हणताय की बहुतांश आमदार हे त्यांच्या वैयक्तिक कारणांमुळे गैरहजर होते, परंतु याची पूर्वकल्पना दिलेली होती का? कारण उद्धव ठाकरेंनी देखील चिंता व्यक्त केलेली आहे। नाही, कसं आहे की आम्ही जबाबदार लोक आहोत, आमदार आहोत, महाविकास आघाडीचे सदस्य, काँग्रेस पक्षाचे म्हणजे 40 वर्षापासून काँग्रेस पक्षामध्ये आहोत। आम्हाला आमची जबाबदारी कळते, पण एखाद्या वेळेस जर कुठलं काम असेल आणि ते पूर्वनियोजित, ही मीटिंग वेळेवर ठरलेली होती आणि त्याआधीच पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यामुळे तिथे जावं लागलं, परंतु महाविकास आघाडी सोबत आता नाही आयुष्यभर आहो आपण, त्याची चिंता करू नये। बर,
धन्यवाद विकासजी या संपूर्ण प्रतिक्रियेबद्दल। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये बोलण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार जयंत पाटील सध्या आपल्यासोबत आहेत। जयंतजी नमस्कार, एबीपी माझामध्ये आपलं स्वागत आहे। खरं तर मवियाची बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीला आपण देखील नव्हतात। खरं तर आपल्याकडे जबाबदार आमदार म्हणून पाहिलं जातं, या सगळ्यांमधील आपण ज्येष्ठ नेते आहात, आपण नेमके या बैठकीला का नव्हतात? रविवारी आमची जी बैठक झाली त्यात ठरलं होतं की 23 तारखेला ही बैठक घ्यायची आणि 24 तारखेला मला माझ्याकडून कमिटमेंट होती। मला लक्षात नव्हतं आलं की विधानसभा चालू आहे, त्यामुळे 1-1.5 महिन्यापूर्वी मी 2 लग्न स्वीकारलेली होती, त्यामुळं त्या लग्नासाठी मला जाणं आवश्यक होतं आणि म्हणून 23 तारीख ठरलेली होती। पण त्यानंतर सबसिक्वेंटली ती 24 करण्यात आली आणि त्यामुळं माझा नाईलाज झाला। त्यामुळं मी दानवे साहेब माझ्याशी फोनवर बोलले आणि दानवे साहेबांना मी गैरहजेरीचं कारण रात्री संध्याकाळी उशिरा सांगितलं। कारण मी माझ्या सहीनेच आमच्या राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना विधानसभेच्या विधान परिषदेच्या पत्र दिलेलं होतं की 24 तारखेच्या बैठकीला हजर राहा। त्यामुळे माझा नाईलाज होता, कारण माझ्याकडून चुकून जयंतजी आपलं कारण तर समोर येतच आहे, मात्र आपल्या पक्षामधील इतर 5 जे आमदार होते ते देखील गैरहजर असल्याची माहिती मिळते। त्यांची नावं देखील आमच्या समोर आलेली आहेत। त्यामुळे त्यांचं नेमकं काय कारण होतं? आणि एकूणातच 23 हा आकडा खूप मोठा आहे, त्यामुळे मवियाची चिंता ही उद्धव ठाकरेंनी देखील व्यक्त केलेली आहे की एकी आपल्यात नक्की आहे का, असे अनेक सवाल उपस्थित होतात। जयंतजी नाही, ते ठरवत असताना दिवस सर्वांना कन्व्हिनियंट ठरला नाही, त्यामुळे असा एक विचार होता की पुढच्या सोमवारी किंवा पुढच्या मंगळवारी ठरवावं, कारण हा आठवडा जो आहे तो 26 तारखेपासून परत सुट्टी आहे। त्यामुळं थोडासा 24 तारीख ही लग्नाची तिथी असल्यामुळे बरेच सदस्य लग्नाला गेले असण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं थोडंसं पुन्हा अजून 2 आठवडे आहेत, बैठक होईलच मध्ये आधी कधीतरी, त्यामुळं फार चिंतेचं कारण आहे असं मला वाटत नाही। परंतु जयंतजी नुकतंच ऑपरेशन टायगर देखील झालेलं आहे आणि इतरही काही आमदार खासदार फुटण्याची शक्यता व्यक्त केली जाते आणि असं असताना विरोधकांची एकी दिसणं हे महत्त्वाचं आहे असं आपल्याला वाटत नाही का? हो, विरोधकांची एकी सभागृहात दिसतेच ना। बैठकीला किंवा जेवायला कोणी गैरहजर राहिलं म्हणजे बेकी झाली असा परंतु गैरसमज। जयंतजी सभागृहामध्ये देखील अनेक प्रश्न सध्या आहेत, मात्र त्या सगळ्या प्रश्नांमध्ये एकीनं त्या विरोधामध्ये सरकारच्या विरोधामध्ये आवाज उठवला जातोय असं आपल्याला म्हणायचंय का? तसं दिसतंय खरंच? असं आहे की 50 आमदार विरोधात आहेत। त्या 50 आमदारांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस पक्ष या 3 पक्षाचे आमदार तर नक्की एकत्रित आहेत आणि त्यामुळं मला वाटत नाही की विरोधकांच्यात बेकी आहे किंवा गडबड काही होऊ शकते। तुम्ही असं म्हणताय, पण खरं तर उदाहरणच द्यायचं झालं तर रोहित पवार हे शेतकरी प्रश्नावरती बोलतायत, सातत्यानं आंदोलन करतायत, मात्र ते एकटेच हे आंदोलन करताना दिसतायत। मग अशा वेळी इतर विरोधक नेमकं काय करतायत असाही प्रश्न उपस्थित होतोय। नाही, रोहित पवारांनी आंदोलन त्यांनी निर्णय घेऊन आंदोलन केलेलं आहे। काल आणि परवा कर्जमाफीच्या बाबतीत सत्तारूढ पक्षाने प्रस्ताव सभागृहात आणलेला होता, म्हणजे ठराव त्यांच्या बाजूने जो प्रस्ताव चर्चा करायची त्यात त्यांनी तो विषय दिलेला। तर कर्जमाफीच्या बद्दल सर्व विधिमंडळ सदस्यांनी आपापली मतं देखील त्यात मांडलेली आहेत। उत्तर येईल, पण मतं मांडून झालेली आहेत। रोहित पवार सभागृहात असतील तर तेही बोलले असतील, मला माहित नाही, कारण काल मी नव्हतो, त्यामुळं त्यावेळी आपली मतं मांडायची संधी प्रत्येकालाच होती। ठीक आहे पाटीलजी, धन्यवाद या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपल्याशी बोलण्यासाठी
इतरही काही आमदारांच्या प्रतिक्रिया येत आहेत का यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. मात्र एकूण 23 आमदार हे या बैठकीसाठी अनुपस्थित राहिलेले आहेत आणि त्याचमुळे अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत. महाविकास आघाडीमध्ये सगळं आलबेल आहे का असाही सवाल उपस्थित झालेला आहे. त्याचबरोबर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी मवियाच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त केलेली आहे. आपल्यात खरंच एकी दिसतीये का असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे. त्यामुळे या सगळ्याच दृश्यांवरून आपल्याला असं दिसून येत आहे की महाविकास आघाडीमध्ये सध्या तरी एकी नसल्याचं चित्र दिसून येत आहे. पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे आणि त्याच अनुषंगानं महाविकास आघाडीची ही अत्यंत महत्त्वाची अशी बैठक बोलावण्यात आलेली होती. पावसाळी अधिवेशनामध्ये नेमका पुढचा अजेंडा आपला काय असणार आहे या सगळ्या संदर्भामध्ये या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे. मात्र अशाच वेळी एकूण 23 आमदार हे गैरहजर असल्याचं दिसून येत आहे. या 23 आमदारांपैकी 16 आमदारांची नावं ही एबीपी माझाच्या हाती लागलेली आहेत. नुकतीच जयंत पाटील असतील, विकास ठाकरे असतील यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. अनेक आमदार हे त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे गैरहजर होते असं त्यांचं म्हणणं आहे. आणि याच सगळ्या संदर्भामध्ये ठाकरे सेनेचे आमदार सुनील राऊत सध्या आपल्यासोबत आहेत. सुनीलजी नमस्कार, एबीपी माझामध्ये आपलं स्वागत आहे. काल महाविकास आघाडीची ही अत्यंत महत्त्वाची अशी बैठक पार पडलेली आहे. मात्र या बैठकीला 23 आमदार गैरहजर होते आणि त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत. काय नेमकं कारण आहे? 23 आमदार का गैरहजर होते याचं कारण मला माहिती नाही. परंतु काल माझ्या मतदारसंघामध्ये सूर्यानगर येथे 300 मीटरची भिंत पावसाने कोसळली आणि एवढी मोठी ती भिंत कोसळली आहे की एवढं मोठं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे मला तिथे पोहोचणं गरजेचं होतं. त्यामुळे मी त्या ठिकाणी काल 3 वाजल्यापासून संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत मी तिथे होतो. त्यामुळे मी त्या आघाडीच्या बैठकीला जाऊ शकलो नाही. आणि मी जरी नाही आलो याचा अर्थ असा होत नाही की आम्ही गद्दारी करणार आहोत. आम्ही उद्धव ठाकरेंचे एकदम कट्टर आणि शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेना मध्ये राहणारे आम्ही सगळे आमदार आहोत. त्यामुळे असं डोक्यामध्ये कोणी विचार आणू नये की आम्ही महाविकास आघाडीला गैरहजर राहिला की याचा अर्थ आम्ही काहीतरी गद्दारी करणार. ठीक आहे, धन्यवाद सुनीलजी या प्रतिक्रियेबद्दल.